नांदेड़ जुनूब से शिवसेना के उम्मीदवार राजश्री हेमंत पाटिल ने भी अपने वोट का हक इस्तेमाल किया। नांदेड़ जुनूब से शिवसेना इत्तेहाद की उम्मीदवार राजश्री हेमंत पाटिल ने अपने हक रायदही का इस्तेमाल किया। इस मौके पर इन्होंने अपनी जीत को यकीनी करार दिया। हिंगोली के रुकने पार्लियामेंट हेमंत पाटिल ने शिवसेना बीजेपी इत्तेहाद के खिलाफ मैदान में आए बागी उम्मीदवारों को तनकीद का निशाना बनाते हुए कहा कि आवाम इन्हें गद्दारी की सजा जरूर देगी। निश्चित विजयाचं चिन्ह दिसतंय। ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच रोजच्या रोज विजयाचे शकून सगळीकडे होतात आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा विजय हा महायुतीचाच होणार याच्यावर माझा 100% विश्वास आहे। बंडखोर पडण्यासाठी उभे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते निश्चित विजय हा महायुतीचाच राहणार आहे याची 100%। सगळ्याच पक्षांचे उमेदवार आहेत, परंतु एक विरुद्ध बाकी सगळे, त्याच्यामुळे 100% विजय हा आपलाच होणार आहे। कारण 80% मतदान हे महायुतीच्या बाजूने आहे आणि बाकी सगळं उरलेल्या लोकांमध्ये होणार आहे। त्याच्यामुळे बंडखोरांना 15-20 हजाराच्या वरती मतदान मिळणार नाही। केवळ पैसे वाटून मतदान होत नसतं। पैसे वाटून जर तिथं जर राजकारण करता आलं असतं तर धनदांडगे लोक या देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाले असते। लोकांना समाजामध्ये काम करणारे लोक हवे असतात आणि लोक ते बघत असतात। त्याच्यामुळे मतदान 100% महायुतीच्या उमेदवारांनाच होणार। खरं म्हणजे परंपरा झाल्यासारखी झाली। मागच्या निवडणुकीमध्ये मी उभा होतो त्यावेळेस सुद्धा 39 उमेदवार होते आणि याही वेळेस उमेदवार आहेत। जाणीवपूर्वक आमचे विरोधक असे बंडखोर उभे करून अशा प्रकारची एक लोकशाहीची थट्टा या मतदारसंघामध्ये करतात।